जयेश दळवी, मुक्काम पोस्ट तिर्लोड, तालुका देवगड. 2019 पासून ॲग्रीमध्ये जास्त काम करायला लागलो आणि कोकणामधली जी समस्या आहे लासा आंबा आपल्या एका प्रोडक्टने घालवला आणि ज्यांच्या बागेमध्ये लासा आंबा येत असेल ना त्यांना कंपल्सरी नॅनोटेक वापरायला सांगा. प्लस ज्यांच्या आंब्याची चव आजोबा पंजोबापासून त्यांना मिळत होती पूर्वी शेणखत वगैरे टाकून, ती चव आता परत आलेली आहे आणि फोन करून अक्षरशः रडून सांगतात की जे आजोबांच्या काळात जे आंबे आम्ही खात होतो ते आज आम्ही खातोय, कारण आपले प्रोडक्ट. खाली जो गांडूळ असतो तो खेचून आणणारा एकमेव प्रोडक्ट आहे. फक्त 200 ग्रॅम एक ग्रॅन्युअल टाकायचं आहे कळंबाच्या मुळात. जे लोक रडतात ना की आमच्या बागात धरत नाही, त्यांना फक्त एकच सांगा 200 ग्रॅम ग्रॅन्युअल किती खर्च हो? आणि मला वाटते काही रुपयांमध्येच खर्च आहे. आपल्याला हिशोब करता येत नाही. पूर्वी काय करायचं की एक 100 मिलीची बॉटल विकली जाईल की नाही 3-3 दिवस भटकायचो, फिरायचो. कारण फोकस कुठे होता? प्रोडक्ट विकण्यावर. बाली सरांचं बराच वेळ ट्रेनिंग होतं की आपण सोल्युशन प्रोव्हायडर आहोत, आणि ज्या वेळी डोक्यात येतं की आपण सोल्युशन प्रोव्हायडर आहोत, मित्रांनो फक्त 5 ते 10 मिनिटात 2.5-3 लाखाची ऑर्डर मी क्लोज करतो फोनवर. सुरज सरांनी दिलेला आहे, कारण ॲग्री मधला आपल्याला काय नॉलेज आहे. मी इंजिनियर आहे आणि थँक्यू, विश यू वेल. सांगतो यांच्या वयावर अजिबात जाऊ नका. तरुणाला लाजवेल असं त्यांचं काम आहे. फ्रेंड्स, लेडीज प्रत्येक फील्डमध्ये पुढे असतात, वेस्टेजमध्ये पण पुढे. तसंच ओके, आता इथे जे लेडी येणार आहेत त्या कॉर्पोरेट लेवलला लाखांमध्ये ऑर्डर घेतात. तर हेल्प मी वेलकम युनिव्हर्सल क्राउन डायरेक्टर ज्योती डोंबे मॅडम. जोरदार टाळ्या. वरचे टाळ्या. एवढं मोठं मार्केट दाखवलं तरी हे एक्साइटमेंट आहे. दिलं तरी प्रॉब्लेम, नाही दिलं तरी प्रॉब्लेम. गुड मॉर्निंग. नमस्ते, माझं नाव ज्योती डोंबे. ॲज अ युनिव्हर्सल क्राउन डायरेक्टर आहे वेस्टीजमध्ये. सासवडमधून आहे. खूप साध्या गावातून काम करते आणि सुरुवातीला तर प्रॉडक्ट्सची माहिती नव्हती. ऑनलाईन मीटिंग व्हायच्या. ऑनलाईन मीटिंगमधून एका प्रॉडक्टची डेप्थमध्ये माहिती घेतली सुरुवातीला. कारण बघा, प्रत्येक ठिकाणी शिकणं खूप गरजेचं असतं. इथं पण मी शिकले, कारण व्यवसाय आणि ब्युटिशियन होते, पण ॲग्रीचं कुठेही माहिती नव्हती. पण शिकलं की आपण जिंकू शकतो एवढं माहिती होतं. आणि प्रोडक्ट सेल करायला सुरुवात केली, द्यायला सुरुवात केली. पहिले माझी स्वतःची शेती आहे, त्या शेतीमध्ये यूज केले प्रोडक्ट्स. तर त्याचा रिझल्ट मी नक्की सांगेन. सॉरी, माझ्याकडे सीताफळाची बाग आहे आमच्या घरी. 400-500 झाडं आहेत. अंजिराची बाग आहेत, 500 झाडं आहेत. तर सीताफळाच्या झाडाचा रिझल्ट सांगताना खूप आवडेल मला. सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही हे प्रोडक्ट्स यूज केले त्यावेळेस 700-800 रुपयाला कॅरेट जायचं. कारण का? रिझल्ट नव्हता बिलकुल. ज्या वेळेस आम्ही वेस्टीजचे इन झाले, वेस्टीजमध्ये आले होते आणि वेस्टीजच्या प्रोडक्टची माहिती घेतली पूर्ण आणि वेस्टीजचे प्रोडक्ट्स यूज केले. बघा, तीच झाडं, तीच बाग, तीच शेती, सगळं तेच. पण जे कॅरेट 700-800ला जात होतं तेच कॅरेट 1700-1800 रुपयाला जायला लागलं. हा रिझल्ट मला स्वतःच्या शेतामध्ये घेतला आणि मग लोकांना सांगायला सुरुवात केली. आज खूप छान वाटतं, कारण मी काम करते. ती रासायनिक शेती तुम्ही बंद करा आणि ऑर्गॅनिक शेतीकडे लक्ष द्या. कारण आजच्या काळाला आपण बघतोय की आरोग्याच्या तक्रारी खूप वाढत चाललेल्या आहेत. त्याच्या मागे एकमेव कारण आहे की आपण रासायनिक शेती करतोय आणि केमिकल युक्त अन्न खातोय. ते केमिकल अन्न आत्ता आपण खातोय, त्यामुळे आजारपणाचं प्रमाण वाढत चाललंय. पुढच्या पिढीचं आजारपणाचं प्रमाण वाढू नये म्हणून आपण सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे. आपले वेस्टेजचे ॲग्रीचे प्रॉडक्ट्स वापरणं खूप गरजेचं आहे. थँक्यू, विश यू वेल. कारण आपल्या कंपनीनेच म्हणलं आहे हेल्थ अँड वेल्थ. कारण आरोग्य धनसंपदा खूप महत्त्वाची आहे आणि ते आपल्याला वेस्टेजमधून मिळत आहे. आरोग्य पण मिळतंय, धनसंपदा पण मिळते. थँक्यू.
विश यू वेल. अरे मुलांनी अर्थ चालते. मॅडमने लॉकडाऊन मध्ये 16 लाखाची कार घेतली होती. पॉवर ऑफ वेस्टेज. ओके, नेक्स्ट लीडर आहे माधव तुपे सर. खूप पॅशनेटली काम करतात ऍग्रिकल्चर मध्ये. एक रिझल्ट त्यांच्याकडे अवेलेबल आहे. सर 2 मिनिटं आपल्याकडे. रिझल्ट भरपूर आहे पण 2 मिनिटं. थँक्यू. गुड मॉर्निंग. नाव माधव तुपे, प्रॉपर सावकार. आपण पुण्यामध्ये 10-12 वर्षापासून पुण्यातच आहे. व्यवसाय कसा बिझनेसमॅन होतो, बिझनेसमॅन झाला, पण जॉबला सॉफ्टवेअर कंपनीत होतो. जॉब 10-12 वर्ष केला, त्याच्यामुळे पार्ट टाइममध्ये वेस्टेज सुरू केली. मग सगळ्या गाडीवर काम करायला सुरुवात केली, पण हेल्थ सप्लिमेंट बेस्ट भरपूर रिझल्ट पण बेस्ट आले. आणि त्याच्याबरोबर म्हणजे शेतकऱ्यांची पण प्रोडक्ट, शेती पण खूप गरजेची आहे. आपल्याकडे प्रोडक्ट बेस्ट आहे. कारण मला शेतीचं काहीच माहिती नाही. आणि चिंद्रे सरांचं सतत ट्रेनिंग असेल, शेतीत चांगला बिझनेस होईल, शेतीत चांगला बिझनेस असं म्हणायचे. आणि जेव्हा मी फील्डवर जायचो तेव्हा मला काही सांगता यायचं नाही. मग मी डाऊनलाईनला विचारायचो, शेतकरी त्यांना विचारायचो काय असतं. मग नंतर ट्रेनिंग इतकी अटेंड केली प्रॉपर. आणि नॉलेज प्रत्येकाला नॉलेज घेणं गरजेचं आहे. मग शेतीची ट्रेनिंग प्रॉपर अटेंड केली. प्रत्येक पिकासाठी जमिनीची मशागत पासून पीक काढणीपर्यंत शेवटी काय प्रोसेस असं प्रॉपर मी लिहिलं सगळ्यांचं. प्रत्येक शेतकऱ्यांनी जबाबदारी देत गेली. म्हणजे त्यांची कॉल येत असेल, प्रत्येकाला पण अवेलेबल नसतो ना, पण त्यांना मी तसे प्रोसेस करून दिले. आणि रिझल्ट इतके बेस्ट आहेत ॲग्रीमध्ये. सगळ्यात जास्त कांदा पीक जुन्नर तालुक्यात इतका जबरदस्त रिझल्ट आहे माझा. सुरुवात माझ्या ॲग्रीची तिकडून झाली. पुण्यात असेल तर एवढं आमचा रिझल्ट मिळाले मला. त्याच्यानंतर पुण्या, सातारा, सांगली त्या साईडला सुद्धा काम चालू आहे. जवळील जर एरिया म्हटले तर शिरवळ, त्याच्यानंतर एका साईडचं म्हटलं तर इंदापूर, बारामती आणि पुण्याच्या साईडची जी छोटी मोठी गावं आहेत अशा ठिकाणी मोठ्या लेवलला काम झाल्यानंतर मी काय काम करतोय इतका आनंद आहे की त्या रिझल्ट मधून शेतकरी खूप खुश आहे. एक रिझल्ट सांगायचं म्हटलं तर कांद्याचा रिझल्ट. एकरी कांद्याला एका एकरामध्ये कांद्याचं किती उत्पन्न निघू शकतो पण सांगू शकता का? एका एकर मध्ये किती पोते कांदा निघाल? हा, तर माझ्या टीममध्ये डिस्ट्रीब्युटर असे आहेत. बिझनेस करताना मी शेतकरी आहे. 300 पोते, 310 पोते निघतोय कांदा. आणि एवढा जबरदस्त रिझल्ट आहे कांद्यामध्ये. बाकी सगळे पिकांना तर मी घेतो. कांदा स्पेशल आहे. थँक्यू सो मच. नेक्स्ट लीडर आहे वैशाली भोपे मॅडम. एका 2 टाळ्या वैशाली भोपे मॅडम. शेअरिंग 2 मिनिटं सर. बोला. दुकानने ज्या मला औषधं दिली होती तर 1 एकराला मी 350 पिशवी कांदा काढला. आमचे शेतकरी पण लाजत नाही बरं का सांगायला रिझल्ट ना. शेतकऱ्याचा आवाज हा कुठून पण येतो. राईट. सो थँक्यू सो मच सर. माझं नाव वैशाली भोपळे, क्राऊन डायरेक्टर. मी राहणार बारामतीची आहे, पण ऍक्च्युली माझी DLCP आहे ती जामखेडमध्ये आहे. पहिले थँक्स मला ग्रेट गुरु सुरेश सरांना. आज माझे सगळे ऑफलाईन म्हणते, आज ग्रेट गुरु चेंज केला. पण ऍक्च्युली खरं सांगायचं म्हटलं तर सुरेश सरांनी ऍग्रीमध्ये मला मास्टर बनवलं. ते आज तुम्ही एक्झाम्पल देत होता, शेतकऱ्यांची रिझल्ट सांगत होता, पण शेतकऱ्यांना ओळखायचं कसं? आम्ही दोघांनी जे फील्ड वर्क केलं ऍक्च्युली मला नाही वाटत सुरेश सरांनी माझ्या एवढ्या फील्ड वर्क कोणाबरोबर केला असेल म्हणून. कारण ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेस खूप डेंजर परिस्थिती माझ्यावर आली. थँक्स माझ्या सगळ्या अपलाईनला. तर त्यावेळेस मी एक लिंबुनीच्या झाडाखाली बसून एक बाली सरांना फोन केलता. त्यावेळेस बाली सरांनी मला एक हिंदीमध्ये वाक्य वापरलं, बेटा ऍग्री के ऊपर ध्यान दो थोडासा. मग त्यावेळेस मी ऍग्रीचं काम करायला सुरुवात केली. आणि सूरज चिमणे सर कसे भेटले ऍक्च्युली माहित नाही, पण जेव्हा ऍग्रीमध्ये काम सुरुवात केली मित्रांनो, शेतकऱ्याचं आणि माझं नातं इतकं घट्ट झालं ऍक्च्युली सांगू शकत नाही ते. पण आजही माझ्या DLCP मध्ये जर बघितलं ऍग्रीशिवाय प्रोडक्ट नाही तर तिथं अक्षरशः प्यायला पाणी नाही. टँकरनी लोक पाणी पितात. सगळ्यांनी रिझल्ट सांगितले, पण मी ॲक्वाजेलचा एक रिझल्ट सांगते. कांद्या सरांनी सांगितलं मला तर कांद्याचे प्रचंड रिझल्ट आलेले आहेत. कारण माझं तिथं काम जे आहे ते कांद्यावरती, सोयाबीनवरती
आणि आपल्या कपाशीवरती चालू आहे. पण ॲक्वाजेल असं प्रोडक्ट आहे की आताही लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच डिस्ट्रीब्युटरचे मला DLCP साठी फोन आले की मॅडम ॲक्वाजेल आहे का. तर ॲक्च्युली मी शिंदे सरांकडून अवेलेबल केलं आणि ॲक्वाजेल कस्टमरला दिलं, माझ्या 2 डाऊनलाईनला दिलं. ड्रॅगन फूडमध्ये मी ॲक्वाजेल दिलं. बघा, ड्रॅगन फूडसाठी पाण्याची खूप म्हणजे पाणी लागतं ड्रॅगन फूडला, पण ॲक्वाजेल दिल्यानंतर ते रिटायर पी आहेत बोबडे साहेब म्हणून आहेत जामखेडचे, तर त्यांना मी दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं मॅडम थँक्यू, माझे 2 टँकर कमीत कमी वाचले. बघा, ॲक्वाजेलची ताकद. आणि दुसरा जे रिझल्ट जो आला ते लॉकडाऊनच्या अगोदर जो पाऊस येत होता, सांगलीमध्ये माझं काम चालू होतं फील्डवरती, तर सांगलीमध्ये जे तरकारी होती त्या तरकारीमध्ये सऱ्यांमध्ये खूप पाणी जायचं. तर ऍक्च्युली मी अगोदरच शेतकऱ्याला गाईड केलं की सर तुम्ही ॲक्वाजेल वापरा. ग्रॅन्युअल सोबत ॲक्वाजेल वापरल्यानंतर एवढा पूर आला पण ती माती त्यांची वाहिली नाही आणि पाणी त्याच्यामध्ये साठून राहिलं नाही. म्हणजे अशा ॲक्वाजेलने खूप मोठ्या प्रमाणात मला रिझल्ट दिले. आणि थँक्यू म्हणून सुरज चिमणे सरांना, म्हणजे ॲग्रीमध्ये एवढं मास्टर घडवलं की मी खरं सांगू का, मला दुसऱ्या प्रोडक्टवर म्हणजे काम करण्यात इंटरेस्टच नव्हता. तर माझी म्हणजे जे राहिलेली कसर आहे ह्या वर्षाची, तर मला म्हणजे गॅरंटी आहे, माझ्या सगळ्या सिनियर समोर सांगते की मी नक्कीच ती कसर भरून काढणार आणि माझी जामखेड DLCP सुद्धा मी ॲग्री प्रोडक्टनीच जास्तीत जास्त काम करणार. थँक्यू सो मच सुरज सर. माझ्या थँक्यू थँक्यू सो मच सर. ओके, तर जोरदार टाळ्या वैशाली मॅडमसाठी. नेक्स्ट लीडर आहे प्रदीप रणावरे सर. प्रदीप रणावरे सर आहे. ओके, ते फील्डवर असतील. पुढील लीडर आहे सूरज वाघ सर. सूरज वाघ सर आहेत. ओके, नेक्स्ट लीडर अनिल पाटील सर. अनिल पाटील सर, थोडं लवकर प्लीज. एकदा जोरदार टाळ्या अनिल पाटील सरांसाठी. जोरदार. इफेक्टिव्ह टेस्टिमोनियलमध्ये नाव आणि लोकांना आलेले रिझल्ट जर सांगितले तो उपस्थित लोकांना जास्त फायदा होईल. ओके, तर नाव आणि 1 किंवा 2 रिझल्ट सांगा. थँक्यू सर. नक्कीच. नमस्कार, गुड मॉर्निंग. सर्वप्रथम धन्यवाद देईन सूरज चिमणे सरांना आणि माझे ग्रेट अप्लायल DB निकम सर, दुबे साहेब आणि पवन मलिक सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मुंबईवरून डायरेक्ट शिफ्ट झालो.